नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. स्वामींचं पारायण करताय ना, ज्यांनी कुणी स्वामींचं पारायण केलं नाही, ज्यांना करायची इच्छा आहे, तर त्यांनी 10 तारखेपासून पारायणासाठी बसू शकता. म्हणजेच उद्यापासून तुम्ही पारायणाची सुरुवात करू शकता. स्वामी प्रकट दिन पारायण जो कोणी करतो त्याला भरभरून स्वामी प्रचिती देत असतात. हा माझा स्वतः अनुभव मी अनुभवलेला आहे. त्यामुळे मी सारखं तुम्हाला सांगत असते की प्रकट दिनानिमित्त स्वामींच्या चरणी स्वामी चरित्र पारायणाची सेवा तुम्ही रुजू करा. स्वामींच्या चरणी ती सेवा अर्पण करा. तुम्हाला भरभरून अनुभव प्रचिती स्वामी देतील. शेवटी तुम्ही मला कमेंट करून सांगाल की हो ताई, आम्हाला भरपूर अनुभव आले. त्यामुळे स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आता उद्यापासूनचा शेवटचाच दिवस आहे. 10 तारखेपासून ज्यांना 11 तारखेचं पारायण करायचं आहे त्याने 10 तारखेपासून आता उद्याचा शेवटचाच दिवस आहे. 10 तारखेपासून तुम्ही पारायणाला बसू शकता. तर मी जी काही पूजा केलेली आहे तेच तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार आहे. तर सांगितल्याप्रमाणे सकाळी उठल्यावर मी सर्व झाडांचं बारीकपणे निरीक्षण करत असते आणि कधीतरी त्यांना अशा प्रकारे आंघोळ देखील घालते, कारण की त्यांना सूर्यप्रकाश हवा असतो आणि ते पानावरती जर धूळ असेल तर त्यांना सूर्यप्रकाश पाहिजे तेवढा मिळत नाही. रंगपंचमीचा दिवस होता, तर खाली लहान पोरं देखील रंगपंचमी खेळत होती. त्यांच्याच विश्वामध्ये एक 4-5 जण पोरं त्यांनी खेळत होती. तर सकाळी तो दृश्य खूप छान वाटला. गोमाताने देखील दर्शन दिलं सकाळी. त्यामुळे दिवस एकदम आनंदातच गेला, एकदम प्रसन्न दिवस गेला. आणि सकाळी उठल्यावर जी स्वामींची फुले वगैरे होती, कालची फुले, तर ती सर्वात आधी काढून निर्माल्यात टाकून द्यायची. फुले तशीच ठेवायची नाही. किती जरी ताजी असली तरी फुले ठेवायची नाही मंदिरात. तर सर्वात आधी मी काय केलं की पूजेला सुरुवात करताना उंबरठ्यापासून सुरुवात केली. उंबरठ्याला हळदीचं लेपन कशा प्रकारे करायचं? हळद घ्यायची, त्यामध्ये गोमूत्र शिंपडायचं, गोमूत्र टाकायचं. जर तुमच्याकडे चंदन पावडर असेल तर चंदन पावडर देखील टाका. आणि जसं जेवढं जाड पातळ पाहिजे तेवढं त्यात थोडंफार पाणी घालायचं आणि तेच लेपन आपल्याला उंबरठ्याला लावायचं आहे. यामुळे काय होतं, घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते तर ती रोखण्यास हा लेपन उपयोगी पडतो. त्याचबरोबर जे काही बारीक कीटक असतात ते देखील रोखले जातात या लेपनामुळे. आणि घरामध्ये उंबरठ्यापासूनच एक सकारात्मक लहरी आपल्या पूर्ण घरामध्ये पसरतात. त्यामुळे सकाळी पूजेची सुरुवात ही आपल्या उंबरठ्यापासूनच झाली पाहिजे. तर मी उठल्यावर सकाळी उंबरठ्याची पूजा करून घेतली. त्यानंतर तुळशी मातेची पूजा केली. उंबरठ्यावर छानपैकी अशी रांगोळी काढली. रांगोळीशिवाय उंबरठ्याची पूजा अपूर्ण वाटते. त्यामुळे रांगोळी ही तर काढलीच पाहिजे. आणि रांगोळी काढून झाल्यानंतर त्यावरती हळदी कुंकू घालणं हे विसरू नका. हळदी कुंकू घातली तरच ती आपली उंबरठ्याची पूजा, ती रांगोळी पूर्ण होते. पारायणाचे हे दिवस खूप खास असतात. या पारायणामध्ये आपल्याला प्रत्येक दिवसात एक वेगवेगळी अनुभूती आपल्याला मिळत जाते. प्रत्येक क्षणोक्षणी असं वाटत असतं की स्वामी आपल्या सोबत आहे. आणि जर तुम्ही नामस्मरण करणारे असाल, दिवसभर स्वामींचं तुम्ही नामस्मरण करत असाल, तर मग काही तुम्हाला स्वामी सोडून कुठेच जाणार नाहीत. असं प्रत्येक क्षणाला वाटेल की स्वामी तुमच्या सोबतच आहेत. त्यामुळे पारायणाचा हा जो काळ असतो ना, तर तो खूप वेगळा असतो. हे दिवसच खूप वेगळे असतात. आयुष्यातील एक वेगळी आठवण म्हणून हे दिवस आपले कायमस्वरूपी आपल्या लक्षामध्ये राहतात. तर रांगोळी काढून झाल्यानंतर जी काही बाकीची माझी घरातली पूजा आहे स्वामींची, ती मी करून घेतली. त्यानंतर तुळशी मातेची पूजा केली. तिला देखील फूल, धूप, दीप हे सर्व काही तिला देखील ओवाळलं आणि मग मी बसले स्वामींच्या पूजेसाठी. ही जी लाल कलरची फुले आहेत ना, त्याचं नाव अजून मला माहिती नाही, बहुतेक लिलीचीच फुले म्हणतात याला. या फुलांचं एक विशिष्ट असं मला वाटलं की 4 ते 5 दिवस झाली होती या फुलांना, तरी ही फुले अजिबात कोमेजली नव्हती. आहेत तशीच फुले दिसत होती. ही फुले जणू काही प्लास्टिकची फुले असतात तशी दिसत होती ही फुले. तर खूप छान फुले, मला ही आवडलीत फुले लाल कलरची. आणि 1-1.5 वर्ष झाला मी झाड लावून, पण पहिल्यांदाच ही फुले आता आलेली आहेत. स्वामींच्या प्रकट दिनाच्या सप्ताहामध्ये स्वामींच्या चरणी ती फुले रुजू होण्यासाठी बहुतेक आली असतील असं मला वाटतं. आदल्या दिवशीची सुकलेली जी फुले होती ती मी काढून टाकली आणि धूप दीप लावून परत मी वाचनाला बसले. पारायणाच्या काळामध्ये स्वामींचा अभिषेक रोज करायचा असतो का?
तर आपली जशी मनातला भाव जसा आहे तसा आपण जर आपल्याला जर करायचा असेल स्वामींचा रोज अभिषेक, स्वामींना रोज आंघोळ घालायची असेल तर आपण घालू शकतो. जर नाही आपल्याकडे तेवढा वेळ आपल्याला पटकन वाचनासाठी बसायचं आहे तर फक्त आपण सुकलेली फुले काढून धूप दीप दाखवून आपण वाचनासाठी बसू शकतो. पण जर तुम्हाला अभिषेक घालायचा असेल रोज तर तुम्ही रोज स्वामींचा अभिषेक पारायणाच्या काळामध्ये घालू शकता. स्वामी जेव्हा अक्कलकोटामध्ये होते तर स्वामी 1-1, 2-2 दिवस आंघोळ देखील करत नव्हते. तर असं काही मनात आणू नका की स्वामींना आपण आंघोळ घातली नाही तर हे सगळं पवित्र आहे आणि कशी मग पूजा करायची. एकेकांना सवय असते रोज आंघोळ घातल्याशिवाय ते पूजा करत नाहीत. तर एकेकांच्या मनातला भाव असतो तसा. तर मीही रोज स्वामींचा अभिषेक करत नाही. मला जेव्हा वाटेल की हां स्वामींचा आज मी अभिषेक करावा, मला वेळ आहे तर मी स्वामींचा अभिषेक करते. पण गुरुवारी रोज माझ्या घरी स्वामींचा अभिषेक असतो. गुरुवारी न चुकता मी स्वामींचा षोडशोपचारे अभिषेक घालत असते. षोडशोपचारे म्हणजे कसं की पुरुष सूक्त आणि श्री सूक्त म्हणत म्हणत मी स्वामींचा अभिषेक करते आणि तशा पद्धतीचा अभिषेक मला आवडतो. फक्त पाणी घालणं आणि स्वामींना बसवणं हे मला नाही आवडत. अभिषेक करायचा असेल तर षोडशोपचारे छान व्यवस्थितपणे मनसोक्त स्वामींचा अभिषेक घालावा असं मला वाटतं. त्यामुळे जर माझ्याकडे वेळ भरपूर असेल तर मी तशा पद्धतीने स्वामींचा अभिषेक करते आणि मग स्वामींची पूजा करते. वेळ नसेल तर सुकलेली फुले काढून नवीन फुले स्वामींच्या चरणी ठेवते. स्वामींना अगरबत्ती दिवा वगैरे दाखवून मग वाचनासाठी मी बसते. तर वाचन माझं पूर्ण झालं. स्वामींची आरती देखील झाली आणि स्वामींना मी प्रसाद रूपी थोडीफार फळे ठेवली होती. तर अशा प्रकारे सकाळची माझी सगळी सेवा झाली. आज माझी 1 ते 21 अध्याय एका बैठकीत पूर्ण झाली. सगळं वाचन झाल्यानंतर स्वामींना मुजरा केला. कधीही आपलं पारायण सुरू असलं, आपलं वाचन झालं, आपली आरती सगळी सेवा झाली की शेवटी स्वामींना मुजरा नक्की करा तुम्ही. परत जे आपण पाणी ठेवतो स्वामींना तर ते रोज बदललं पाहिजे पाणी. मग त्या तांब्यातलं पाणी काय करायचं, त्या तांब्यातलं पाणी आपण स्वतः प्यायचं. ते पाणी खूप पवित्र असतं कारण की ते स्वामींना आपण नैवेद्यरूपी ठेवलेलं असतं. त्यातील आपल्या देवघरातील एक सकारात्मक ऊर्जा त्या पाण्यामध्ये सामावलेली असते. एक प्रकारचं तीर्थ तयार होतं ते. तर ते आपण पिऊन घ्यायचं किंवा घरातल्यांना देखील तुम्ही ते थोडं थोडं द्या किंवा घरात तुम्ही शिंपडू शकता जर घरामध्ये तुम्हाला खूप निगेटिव्ह वाटत असेल तर. आणि रोज तुम्ही नवीन पाणी स्वामींना भरून ठेवा. तर ही एक छोटीशी हार म्हणजे तुळशी हार मी स्वामींना तयार करण्याचा प्रयत्न केला. तो थोडाफार प्रयत्न माझा यशस्वी देखील झाला. स्वामींना मी रोज तुळशीपत्र अर्पण करावं अशी माझी खूप इच्छा असते. पण ते कधी मी विसरते आणि कधी तुळशी एवढी येत नाही की रोज आपण स्वामींना ती अर्पण करू शकू. त्यामुळे मी ह्या ज्या मंजिरी होत्या त्या 2-3 दिवस अगोदर काढूनच फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या. तर त्याचीच मी हार बनवली आणि स्वामींच्या चरणी ती अर्पण केली. संध्याकाळी परत मी स्वामींची आरती केली. घरामध्ये धूप दाखवला, स्वामींना धूप दाखवला आणि जी काही परत माळ जपची सेवा होती ती राहिली होती माझ्याकडून तर ती परत मी सेवा माळ जपची केली. तर अशा प्रकारे आज दिवसभर माझा स्वामींच्या सेवेत गेला, स्वामींच्या नामस्मरणात गेला आणि खूप छान स्वामी हे 2 दिवस सेवा करवून घेत आहेत. संध्याकाळी थोडाफार त्रास होत होता मायग्रेनचा, पण त्यामध्ये पण स्वामींची सेवा झाली. संकल्प घेऊन जी सेवा करतो त्याचा थोडाफार आपल्याला त्रास होतोच, पण सेवा आपली थांबवायची नाही कारण की आपल्या पाठीशी स्वामी आहेत, करवून घेणारे ते आहेत. तर माझी आजची सेवा इथेच संपते. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आजची स्वामींच्या सेवेची रुटीन कशी वाटली नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.